नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. तर सेमन किंवा धातूचा केसांच्या स्वास्थ्यावर काही परिणाम होतो का, त्याबद्दल माहिती द्या. नक्कीच रुपाली, अतिशय छान प्रश्न आहे हा. मला वाटतं स्किनचं झालं, आता सिमेंट किंवा धातूचा केसांवरती काही परिणाम होतो का? नक्कीच. खूप छान प्रश्न आहे. धातूच्या कंटेंटचा कॉस्मेटिक्स साठी कसा उपयोग होतो, म्हणजे अपार्ट फ्रॉम प्रेग्नन्सी तुमचे स्पर्म त्याला नरिश करणं आणि कॉस्मेटिक प्रकार आणि कशामुळे सांगूया आपण. नक्कीच. आपण हा स्पर्मिडिन घटक पाहिलेला आहे. त्याचबरोबर या सिमेनमध्ये जे अँटी इन्फ्लेमेटरी एजंट असतात, जे हार्मोन्स असतात, आणि हे घटक काय करतात की जे केसांची मुळं आहेत, हेअर फॉलिकल ज्याला आपण म्हणतो, त्या मुळांना ते नरिशमेंट देतात. आणि हे नरिशमेंट मिळाल्यामुळं, स्पर्मिडिन मिळाल्यामुळं, त्या ठिकाणी असलेले अमिनो ऍसिड मिळाल्यामुळं, काही जणांचं म्हणणं असेल मग कशा पद्धतीने हे ऍब्सॉर्ब होत असेल, तर नेहमी आपण सांगतो की क्रिया करताना आपल्या नोन आणि ओन पार्टनर सोबत नॉन प्रोटेक्टेड असताना जेव्हा तुम्ही ऍड करता, तेव्हा या ठिकाणी अंतर्भागामध्ये सिमेन ऍब्सॉर्ब होतं. ते ऍब्सॉर्ब झाल्यानंतर आपल्या ब्लडद्वारे हे हार्मोन्स पूर्ण शरीराला पोहोचतात. आणि हे स्पर्मिडिन घटक जेव्हा कॉस्मेटिक्स मध्ये वापरले जातात त्यावेळेस त्याला प्रोसेस केलं जातं. आणि प्रोसेस करून तो घटक त्यामध्ये त्या केसांना सशक्त बनवण्यासाठी, त्याचे रूट स्ट्रॉंग करण्यासाठी, केस गळती थांबवण्यासाठी, केस सुंदर आणि चमकदार आणि लांब दिसण्यासाठी एवढे मोठे याचे फायदे आहेत. म्हणून विचार करा या धातूचा आणि इनडिरेक्टली तुमच्या लैंगिक जीवनाचा किती मोठा एकमेकाशी संबंध असतो. मला